भगवा महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत शिवसेनेचा भव्य मोर्चा वोरा शहरातून येतो। वोरा शहराच्या प्रमुख भगवा महाराष्ट्र वोरा शहरातील आंबेडकर चौक बघू शकतो आपण। वोरा शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा, शिवसेनेचा हा मोर्चा माननीय राऊत साहेब शिवसेनेच्या फलकाचं अनावरण माननीय राऊत साहेब यांच्या हस्ते होत आहे। खासदार राऊत साहेब शिवसैनिकांचा हा मोर्चा वोरा शहरातील प्रमुख मार्गावरून आंबेडकर चौकात आलेला आहे। काही क्षणातच त्याच्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुरेश भाई सावंत, लोकसभा निवडणुका झाल्या। त्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की मोठे मोठे पैसेवाले उभे होते। आपल्या क्षेत्रासहित प्रफुल्लभाई पटेल सहित संपूर्ण विदर्भ साफ झाला, अजून लाट निर्माण झाली। आणि म्हणून बंधूंनो, आता विदर्भामध्ये परिस्थिती अशी आहे, सगळ्या पक्षाचे लोक हे भगव्या झेंड्याखाली काही मतलबासाठी येत आहेत, काही युतीची सरकार येणार आहे म्हणून येत आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे 288 सीटा आहेत त्या संपूर्ण 288 सीटामध्ये भगवी लाट निर्माण झालेली आहे। बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सगळे मोठे मोठे पैसेवाले आमचे उभे प्रफुल्लभाई पटेल होते। तुमच्या इथे सुद्धा इथले पालकमंत्री मंत्री उभे होते, दत्ता मेघे सारखे पैसेवाले उभे होते। आणि आतापर्यंत ज्या पैसेवाल्यांना भ्रम होता की पैशाच्या भरोशावर आम्ही निवडणुका जिंकू शकतो, तो भ्रम निराश इतक्या वर्षानंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला। आणि म्हणून पैसेवाले जे उमेदवार आहेत आणि म्हणून चांगल्याचा हिशोब लागला, विधानसभेत सुद्धा लागणार आहे। म्हणून आपण सज्ज व्हा एवढी मी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आपसात जवळ सरका. हाल कमी पडत आहे लोकांकरता, थोडं सरकून घ्या आपले पुढं. यानंतर प्रकाश भाऊ जाधव, माजी खासदार राम. तर आपण कुठला मतदारसंघ त्याच्याकडे सोडलं असं कधीही बोललेलं नाही की विधानसभेची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संबोधन करताना ते बोलले होते की माननीय राज ठाकरेंच्या स्टेटमेंट नंतर माननीय उद्धव सावंत स्टेटमेंट आलं आणि शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी मागणी केली की उद्धव कार्यकर्त्यांची की इच्छा आहे शिवसैनिक की आपण मुख्यमंत्री व्हावं. हो, मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसेनेची इच्छा आहे. लाखो शिवसैनिकांची इच्छा आहे. सगळ्या शिवसेना नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राच्या पुढल्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनीच करावं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि ते मुख्यमंत्री कोण असावं लोकांच्या मनातलं जे नाव आहे ते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं. मग जसं भाजपाने आपला उमेदवार पहिल्यांदाच जाहीर केला होता लोकसभेच्या वेळेस, तसं आपण या विधानसभेच्या आधी पाहू ना, जाहीर करणं वेळ आहे अजून या सगळ्या गोष्टी. अजून 4 महिने आहेत. शिवसेनेचं जर आपल्याला मुख्यमंत्री हवा असेल तर त्या संदर्भामध्ये यापूर्वी सुद्धा शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री कोणतीही घोषणा न करता झाले होते आणि एकदा महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं की उद्धव ठाकरे यांना नेतृत्व द्यायचं आहे की मतदान हे त्या दिशेनेच होईल आणि याबाबत स्वतः उद्धव ठाकरे स्वतः शिवसेना पक्ष योग्य वेळी भूमिका मांडली. या सगळ्या याच्यामध्ये माननीय उद्धव साहेब निवडणुका नाही लढणार. विधानसभेची निवडणूक आणि मतदारसंघ निवडणुका जाहीर का होऊ द्या. जेव्हा निवडणूक जाहीर त्यानंतर मग निर्णय घेतला. साहेब यंदा गौडभाऊला चान्सेस खूप आहे. खूप चान्सेस आहे गौडभाऊला यंदा म्हणजे निवडून यायचा खूप चान्सेस आहे म्हटलं. माहिती आहे ना, पक्षाचं लक्ष असतं प्रत्येक कार्यकर्त्याकडे. सत्ता पक्षात तुम्ही आले सर, असतो सत्ता पक्षात आले तसं तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्याल. सत्ता येऊ द्या, निवडणुका जाहीर होऊ द्या. येणार सर, मी थोडा पुरवणी प्रश्न जोडतो त्याच्या स्टेटमेंटला की बाळूभाऊंना समजा म्हणजे शिवसेनेला हा मतदारसंघ पहिल्यापासून गेलेला आहे. मतदारसंघ भाजपला सोडण्याची कुठेतरी वरच्या स्तरावर आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी उत्तर दिलं की अशा चर्चांवरती कुठला आधार नाही आहे त्याला. होत नाही. मला असं वाटतं या संदर्भामध्ये या विभागाचे विदर्भाचे संपर्क प्रमुख दीपक सावंत आमचे तेच मला सांगतात. अशा प्रकारे कोणतीही चर्चा आजपर्यंत झालेली नाही. कुठल्याही स्तरावर कुठल्याही चर्चा झाली नाही आणि आमच्याकडे चर्चा होत नाही. तर उद्धव साहेब ठरवतात वरच्या लेवलवरती सगळं. नाही सर, मधात ते भाजपाने डोळे वटाडले होते. मी त्याची बातमी पण छापली होती की भाजपा या क्षेत्र मागण्याकरता डोळे वटाडत आहे. तुम्ही बातमी छापली असेल, म्हणून त्यांचे प्रयत्न आम्ही पाहत त्या आहोत बातमीमध्ये किती तथ्य आहे हे पण तपासून पाहिलं आणि पाहिजे. त्यांच्याकडून आम्हाला कळत जात असं नाही, असं कोणत्या प्रकारे चर्चा झाली नाही. आणि चर्चा झाली असती तर तुम्हाला कळलं असतं ना, प्रेसमध्ये छापून आलं असतं की आज युतीच्या वाटपाची जागा वाटपाची चर्चा मागे झाली. आम्हाला विजयराव अजून या सगळ्या जागा वाटपावरती प्राथमिक बैठक सुद्धा झालेली नाही. मला विचार कुठे राहतात 288 मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असतात सगळ्याच पक्षाचा. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, प्रत्येकाला वाटते निवडणूक लढावी आणि आपापला पक्षाचा कार्यकर्ता आपलं नाव पुढे करतो. पण शेवटी जेव्हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्या अजून त्या बैठकीला वेळ. ठीक आहे, मला असं वाटतं. सर, आता आपण बोललात की माननीय डॉक्टर सावंत या ठिकाणी आहेत त्याच्याकरता पूर्व विदर्भ संघटक आपण बदलले. याआधी आपल्याकडे विनायक राऊत होते डॉक्टर सावंत यांच्या आधी. बरं. आणि जे की निलेश राणेंच्या पोझिशनमध्ये आता ते खासदार झालेले आहेत. तो खासदार. तर आता संघटनात्मक बदल समजावा की आता त्यांच्या मोठी जबाबदारी आहे. ते एक महत्त्वाचा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात दिल्लीमध्ये आणि जबाबदाऱ्या त्यामुळे कधी कराव्या लागतात. कारण माननीय उद्धव ठाकरे त्यांनी डॉक्टर दीपक सावंत यांच्यावर जबाबदारी दिली. हा केवळ संघटनात्मक संघटनात्मक बदल समजा आहे. की त्याला आणखी काही वेगळं विशेष झालं. आमच्या पक्षामध्ये असं वेगळं काय नसतं. अनेक वर्ष दीपक सावंत हे पक्ष संघटनेमध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये अनेक जिल्ह्यांचं काम करतात. जसे विनायक राऊत सुद्धा करतात आणि खासदार म्हणून जबाबदारी बोलली. अत्यंत सेन्सिटिव्ह जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे आणि नारायण राणे यांचा
पराभव करून ते जिंकले लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांना तिथे लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या पक्षाचे सचिव आहेत. विदर्भातले किती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार निवडून येतील असं आपल्याला आमदार निवडून येतील असं आपल्याला आता कशाला आकडा लावताय बघूया ना आपण थोडंसं चाचपणी करू. बघा, म्हणजे यावेळेस पूर्ण 10 आमदार खासदार जे आहेत ते शिवसेना आणि भाजपाला गेलेले आहेत. 48 पैकी 42 खासदार निवडून आले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी. 2 किंवा 3 जागा या अत्यंत छोट्या फरकाने आमच्या गेलेल्या आहेत. काही आले असते 288 पैकी आम्ही 260 जागा जरी जिंकलो तरी आश्चर्य वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या वेळेला पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला असलेला आणि मी तर काल आव्हान दिलेलं आहे. दिल्लीमध्ये आम्हाला प्रश्न विचारले की पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व बदल होणार नाही असं काँग्रेसने कळवलं आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा लढण्याची हिंमत दाखवावी, कारण आम्हाला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्रात पराभव करायचा. लवकर कट करले. रावसाहेब भुजबळ शिवसेनेत येणारी चर्चा लोकसभेला सत्तेला बातमी काय सांगाल त्याच्यावर? सामनात आहे का? सामनात असेल तर मला प्रश्न. आता या अशा चर्चा अफवा निवडणूक काळामध्ये येत असतात आणि कुठल्या वृत्तपत्रामध्ये एखादी बातमी आली एखाद्या नेत्याविषयी पण त्याच्यावर शिवसेनेनं कॉमेंट दिलीच पाहिजे असं नाही. तर सामनामध्ये अशी बातमी आली असेल अधिकृतपणे तर तुम्ही प्रश्न विचारा. नाही, पण असं मानलं जातं की भैयू महाराजांच्या तर्फे मला माहीत आहे हे छगन भुजबळ यांचा आम्ही दारुण पराभव नाशिकच्या लोकसभेत केलेला आहे आणि त्यांच्या येवला मतदारसंघातून सुद्धा विधानसभा ते ह्यावेळेला जिंकू शकणार नाहीत अशी परिस्थिती. पुढल्या विधानसभेत छगन भुजबळ नसतील अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. एवढंच मी सांगू शकतो. पण मागच्या वेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः माझा कट्टा या कार्यक्रमात संकेत दिले होते की जे लोक परत येण्याच्या याच्यात असतील त्यांना आम्ही तपासून घेऊ. पुन्हा भुजबळांच्या बाबतीत होऊ शकतं का? नाही, तपासून घेऊ बोलले आहेत. आता ही तपासणी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख करतील आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखांना अटक केली तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये भुजबळांचा नंबर फार वरचा होता गृहमंत्री म्हणून. आणि मला असं वाटतं की शिवसेना ज्या पद्धतीनं गरुड झेलते आणि पुढल्या सत्तेची जी ताकद आहे ती शिवसेनेला मिळते आहे. महाराष्ट्रात विधानसभा आम्ही जिंकणार आहोत. त्याच्यामुळे अनेक लोक जे लोकसभेला शिवसेनेकडून पराभूत झालेले आहेत या प्रत्येकाच्या मनात अशा इच्छा आकांक्षा येत असतील. पण शिवसेनेला दिशा देण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत आणि हे सगळे निर्णय जे आहेत ते. पण भुजबळांबाबतीत काही विचार होऊ शकतो का? मी तुम्हाला मगाशी म्हणाले नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात 2 लाख मतांनी आम्ही त्यांचा पराभव केल्यावरती आता कुठला विचार होणार? एक लोकल प्रश्न याच्याबद्दलचा. आता तुम्ही चंद्रपूरला आल्यात मेळावे घेण्यासाठी. अनेक जागी शिवसेनेचे मेळे होतात ज्याप्रमाणे भाजप स्वबळावर लढवायच्या चक्करमध्ये आहे. त्यामुळे तुमचा काही विचार चालू आहे का? नाही, असं तुम्ही जे म्हणताय तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष कोणीही स्वबळावर लढण्याच्या विचारात नाही. प्रत्येक पक्षाला युतीतल्या मग रिपब्लिकन पक्ष असेल किंवा राजू शेट्टींचा स्वाभिमानी संघटना असेल प्रत्येकाला आपापला पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढवण्याचा अधिकार आहे, संघटना वाढवण्याचा. तर निवडणुका मात्र आम्ही एकत्रपणे लढणार. थँक्यू.
त्यानंतर हे सत्कार आणि कार्यक्रम करतात. शिवसेनेचे उपनेते एक मुलूक मैदान तो लक्ष्मणराव वडले भाऊ जानोरकर आणि अमिभाऊ साहेबांना सन्मान भेटले. तिकडे सरकवलं जावं असेल. तसेच तुमच्या उपनेते आपल्या अमोल वक्तृत्वाने सगळा आरोप प्रकारे शेतकरी नेते महाराष्ट्र माझा भगवा महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला भगवा करायचा आहे. त्याचं एक औचित्य म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय शिवसेनेचे नेते, सामन्याचे संपादक, शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय संजयजी राऊत खासदार आणि आत्ताच नव्याने आमच्या या पूर्व विदर्भाची धुरा घेतलेले आदरणीय डॉक्टर दीपकजी प्रकाश भाऊ, आदरणीय शिवसेनेचे उपनेते वडलेजी, आदरणीय बक्षीजी, आदरणीय आणि आमच्या सहयोगी जिल्ह्यातील आदरणीय आमचे लडके जिल्हा प्रमुख अंगेजी, आदरणीय हरीश मनेजी, शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख या चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय दीपक भाऊ ढापके, आदरणीय आमचे लाडके जिल्हा प्रमुख माजी जिल्हा प्रमुख आदरणीय अजय स्वामी, गडचिरोलीचे माजी आमदार मडावीजी आणि उपस्थित सर्व आमचे उपमहापौर, आमच्या संपूर्ण महिला आघाडी आणि उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मित्रांनो, उद्धवजीची संकल्पना ज्या क्षेत्रामध्ये आपण विधानसभा आपल्याला इशाराच्या वाटायला नाही असं समजायचं नाही की आपण तिथे सुद्धा शिवसेनेचा हा उत्सव करायचा नाही, असा विषय नाही. गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, ही संकल्पना आदरणीय बाळासाहेबांची, ही संकल्पना आपल्या प्रत्येक गाव शाळेत पोहोचली पाहिजे. त्याचा ध्यास आपण डोळ्यासमोर ठेवून हे कार्य आपण केलं पाहिजे. मित्रांनो, 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून शिवसैनिकांना सतत समस्याशी भांडणारा पक्ष आणि भांडणारा सैनिक. शिवसैनिकांचं कार्य आपल्याला माहिती आहे. तळागाळातला पदाधिकारी, तळागाळातला कार्यकर्ता शिवसेनेचा